मी मराठी माणसांची राजसाहेब ठाकरेची मराठी माफी मांगतो। मैं माफी मांगता हूँ। मैं आज को ऐसा नहीं करूँगा, मराठी बोलूंगा। जो लोग भी इधर रह रहे वो लोग भी मराठी बोलेंगे। जे बाहेरून लोक येतात, जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला। मराठीत किती दिवसात लावता? हे जे हिंदीमध्ये आटा आटा लावलंय, हे मराठी किती दिवसात करता? अरे बोल लेंगे, टाइम किती किती 6 महिने झालं सांगतोय मी, 6 महिने झालं सांगतोय। कल हमारे यहाँ पे ग्राहक आए थे, तो मेरे से आटा मांगा तो मैंने आटा दिया, तो बोर्ड पे नजर गया उनका, तो उन्होंने बोला बोर्ड क्यों नहीं बदला? मैं 6 महीने से बोल रहा हूँ, तो बोर्ड बदलने से क्या होगा? बोलते इस पे मराठी ही लिखना पड़ेगा। बोला जिसको पढ़ने नहीं आएगा तो क्या फिर हम लोग को सवाल पूछेगा ना? बोला मराठी ही बोलना पड़ेगा। बोला इतना इतना ही सिर्फ पूछा मैंने कि मराठी बोलना जरूरी है क्या? जरूरी है। तो पापा को कल दोपहर से कॉल आ रहा है किधर ना किधर से, तो बोल रहे हैं मराठी बोलना जरूरी है। बोला हाँ ठीक है, बोलूंगा मैं आपसे, मतलब आ रहा नहीं है, सीखूंगा मैं। तो वही तो पूरा वीडियो शूट किया था उन्होंने, तो उसके बाद वो चले गए। मैंने माफी भी मांगा था, अभी मैं माफी मांग रहा हूँ। मराठी माणसाची आणि राजसाहेब मी मराठी माणसांची राज ठाकरेंची राज राजसाहेब ठाकरेची मराठी माफी मांगता हूँ। मैं माफी मांगता हूँ। मैं आज को ऐसा नहीं करूँगा, मराठी बोलूंगा। जो लोग भी इधर रह रहे वो लोग भी मराठी बोलेंगे। हमारे यहाँ पे ग्राहक आया, तो उन्होंने 5 किलो आटा मांगा, तो मैंने दिया। तो 6 महीने से बोर्ड को देख रहे थे, मतलब बोल रहे थे मैं बोल रहा हूँ कब से लगाओ, ये लगाओ, बोर्ड नया लगाओ। तो मैंने बोला मराठी में लगा जाते, जिसको मराठी नहीं पढ़ने आ रहा होगा तो वो क्या करेगा? बस। और उसका बाद एक और सवाल पूछा था मैंने, मराठी बोलना जरूरी है क्या? बोला जरूरी है। फिर मैंने मम्मी पापा से बाद में बोला हाँ ठीक है, मराठी बोलूंगा मैं। मम्मी पापा भी इधर ही थे, तो उन्होंने पूरा वीडियो शूट किया, तो उसके बाद वो चले गए। मांगा था उसके बाद मैंने मांगा था। ऍक्च्युली एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं का हे बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का झालं नाही, आणि त्या व्यक्तीने 6 महिने अगोदरच वॉर्निंग त्याला दिली होती। तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का? तर इथे खरोखर मराठी जरुरी आहे। आणि त्याने नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का? तर त्यांनी असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही, आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे, तो असं बोलत होतं। तर आमच्या ग्रुपवरती, मनसेच्या ग्रुपवरती एक व्हिडिओ व्हायरल झाली, खारघर सेक्टर 20 मध्ये असं ठिकाणी ते चाललंय। तर लगेचच आम्ही रात्री एक मीटिंग घेतली, आणि मीटिंग मध्ये आमचं ठरलं का सकाळी इथे जायचं। तर आम्ही लोक इथे सकाळी आलो, आणि त्याला पहिला आम्ही विचारलं, जाब विचारला नक्की काय प्रकरण घडलं होतं, तर आम्हाला सुद्धा हे नक्की काय झालं ते समजायचं होतं। तर त्यांनी सांगितलं का असं असं घडलंय, मग त्यांनी माफी मागितली। काय व्हिडिओ मध्ये काय बोलले? त्यांनी ऍक्च्युली असं बोलला होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का, आणि मी मराठी नाही बोलणार। तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं, जे बाहेरून लोक येतात, जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला। आणि मराठी आमचं असं नाहीये का मराठी आलीच पाहिजे, आमचं मत असं नाही। आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहताय 15 वर्ष 20 वर्ष मी राहताय, पण तुम्हाला मराठीचा अभिमान नाहीये, आणि इथे तुम्ही काम धंदे करता, इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो, आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल तर आम्ही मनसेवाले तुम्हाला धमका देणारच।